आहे ना, एवढं जास्त बोर होतंय की कुठं बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे आजीला काय पोरांच्या लग्नाचं ते बघून घेतील पोरांच्या लग्नाचं. कोणाला तर फोनवर बोलत आहे, म्हणतो ना की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे. मी असं म्हणायचो की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे रे. काय कॅमेरा घेऊन नुसतं बोलायचं तर आहे, जी आधी दिसेल ती बोलायचं. पण ज्यावेळेस आपण कॅमेरा धरून. तर नमस्कार मित्रांनो. तर संध्याकाळचे 5 वाजत आहेत आणि आपण 5 वाजता व्लॉगिंग चालू झालेली आहे. संध्याकाळच्या 5 वाजता आणि आत्ताच आपण जस्ट खाली आलेलो आहे रूममधून आणि आज आपल्या व्लॉगिंगचा 4था दिवस आहे. 8:20. तर मित्रांनो, आज तरी आपल्याला चहा बनवण्याची संधी ही भेटते का नाही आहे हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. आणि आता चहा पिण्याची वेळ झालेली आहे. आता मी जातो चहा बनवण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे माझं आत्ता काय झालं असणार आहे. व्लॉगिंग स्टार्ट करायच्या टायमिंगला मी व्लॉगिंग स्टार्ट केले. कमीत कमी एक 5 ते 7-8 मिनटापर्यंत व्लॉगिंग म्हणजे रेकॉर्ड झालं होतं. आणि त्यानंतर मला कळालं की आपला जो माईक जो आहे वायरलेसवाला तो ऑफ होता. ठीक आहे. आणि नंतर मी चेक केलं की वाईस तर रेकॉर्ड नाही झालेला. दिल से बुरा लगता है जी ऐसा होने के बाद. ठीक आहे. तर आता वापस आपण स्टार्टिंग केलेली आहे. तर आजचा व्लॉगिंगचा दिवस आहे 4था. ठीक आहे. तर आपण आणि टायमिंग झालेला आहे 5 वाजत आहे. अजून आपण चहा नाही पिलेला. चहा राजा माणसाला वर येत असतो. ठीक आहे. नाही, आपल्याला चहा खाली जाऊन प्यायचा आहे. आणि तुम्ही पाठीमागचा ब्लॉग नसेल बघितला तर प्लीज जाऊन पहिल्यांदा ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. आणि कमेंटमध्ये सांगा की आणखीन काय मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे, काय एडिटिंगमध्ये इम्प्रूव्ह झाली पाहिजे, क्वालिटीमध्ये या ऑडिओमध्ये. हे तुम्ही बिनधास्त सांगा. तुम्हाला जे वाटते, काहीही वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करूच नक्कीच. आणि आपण 30 व्लॉग अपलोड करायचा हा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत म्हणजे मी तर पूर्णपणे प्रयत्न करेनच, पण नाहीच झाला, एखादा दिवस होऊ शकतो, माणसाला काही अडचणी येऊ शकतात, इमर्जन्सी येऊ शकते. तर ठीक आहे, तोपर्यंत ते समजून घ्या माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही देखील फॉलो नसेल केलं तर जाऊन प्लीज पहिल्यांदा फॉलो करा. ठीक आहे. आता थोडंसं चहा पितो मग भेटतो. तसा चहा पीत तुम्हाला भेटू शकतो. ठीक आहे. तर बघूया काय होतं काय नाही. तर मित्रांनो, तर आत्ताच कॉल आलेला आहे मम्मीचा की चहासाठी या. तर आता चहासाठी जाऊया. ओ माय गॉड. आणखीन तर काय प्लॅन नाही होते. 5:30-6 वाजत झाले, पण आणखीन काय प्लॅन नाही होते बाहेर पुढं जायचं. सो बघूया पुढे काय होते काय नाही. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. हे आहे आपलं चहा. गरमागरम नाही आहे, थंड झालेलं आहे. कारण मम्मीने फोन करून साधारण 20 मिनिट झाले आणि आपण गेलो नव्हतो. सो आपलं थंडच प्यावं लागलं. तर त्याला कसं आहे, करण्यासाठी काहीच नाही आहे खरं सांगायला गेलं तर. थोडासा बाहेर जायचा प्लॅन झालाच होता, पण काही कारणानिमित्त तो प्लॅन तसाच पेंडिंगवर आहे. आय थिंक उद्या होऊ शकतो. रविवार आहे उद्या तो प्लॅन 100% आपण करू. ठीक आहे. तर तोपर्यंत सध्याला तर अजून काही नाही झालं. जोपर्यंत झालं, पुढे काय होतं आहे ते तुम्ही बघाच, काय होतं आणि काय नाही. आणि बाय द वे तुम्हाला आणखीन हे जे आहे ठीक आहे. तर हे तुम्हाला काय आहे वाटत आहे तुम्हाला, ते मला कमेंट करून 100% सांगा. काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. ठीक आहे मित्रांनो. दुनिया में काम करना है तो
सलाम कर प्यार दुनिया में काम करणार तर आत्ताच एक मला आठवलं की तुम्ही मराठी बिग बॉस बघत असाल तर आय थिंक सूरज चव्हाणला तुम्ही वोट केला असेल. मी तर केलेलं आहे, कारण मला असं वाटतं, मनातून असं वाटतं की सूरज चव्हाण हा विनर व्हायला पाहिजे. कारण तुम्ही त्याची जर्नी बघितलीच असेल सगळ्यांनी. कसं आहे, माणूस काही का होईना काही न म्हणजे काहीतरी करून दाखवतो. ठीक आहे, कसं का होईना काय ना काय करून दाखवतो. हीच गोष्ट कुणाला दुसऱ्याला करायला सांगितलं त्याला नाही जमलं असतं. ठीक आहे, प्रत्येकाकडे एक थोडंफार टॅलेंट असतं. त्याकडे टॅलेंट असं म्हणता येत नाही त्याचं टॅलेंट आहे ते, पण जो काही का असं ना पण तो करतो आहे, 4 पैसे कमवतो आहे. ठीक आहे, उद्या बिग बॉस फिनाले आहे. मला एक वैयक्तिक असं वाटतं की सूरज चव्हाण जिंकला पाहिजे, पण मला असं वाटतं की तो सेकंड रनरअप होऊ शकतो. आणि फर्स्टला मला वाटतं अभिजित सावंत, थर्डला निक्की असू शकते, आणि 4थला जान्हवी किंवा अंकिता, आणि 5 नंबरला DP. हे मला वाटतं. बघूया. पण एक असं वाटतं की 100% सूरजनी ट्रॉफी घेतली पाहिजे असं मला वाटतं, पण अभिजित सावंतला देतील असं चालू आहे. तर बघूया काय होतं काय नाही आहे. आणि तुम्ही प्लीज, आय थिंक मला असं वाटतं तुम्ही केलंच असेल वोटिंग सूरजला, नसेल केली तर प्लीज जाऊन करू शकता. नाही, वोटिंग लाईन आय थिंक बंद झालेली आहे, 6 वाजेपर्यंतच होती. ठीक आहे. तर कसं आहे माहिती आहे का, कसला असं कुठे गेला घेऊ, हां कसला, तर सध्याला म्हणजे कसं आहे, काय करायला नाही आहे, एवढं जास्त बोर होतं आहे. आणि आपला थोडासा काहीतरी प्लॅन आहे वेगळा, एक 4 दिवसामध्ये तुम्हाला कळून जाईल ते प्लॅन. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला उद्या थोडंसं बाहेर जायचं आहे. कुठं जायचं आहे तेही तुम्हाला मी कळेलच, तुम्हाला कुठं जायचं आहे काय नाही आहे. ठीक आहे. तर आता सध्याला मला असं वाटत आहे 6 वाजलेले आहेत. ठीक आहे. आणि दाखवण्या म्हणजे काय, म्हणजे कंटेंटच नाही आहे. ठीक आहे. पण मी चॅलेंज घेतलं आहे, रोज तर चॅलेंज तर मी घेतलेलं आहे. आपण 30 व्लॉग हे आपण चॅलेंज घेतलेलं आहे. त्यातला हा 4था दिवस आहे. आणि कालचा ब्लॉग म्हणजे थोडंफार दाखवण्यासाठी काहीतरी होतं, आणि आजच्या ब्लॉगमध्ये असं काही नाही आहे. म्हणजे कसं आहे, करण्यासाठी काही नाही आहे. ठीक आहे. आणि उद्या आपण थोडंसं बाहेर जाणार आहे. तर बाहेर कुठं जाणार आहे ते तुम्हाला उद्याच कळेल. आणि काय म्हणता मग अजून तुम्ही ते सांगा. ठीक आहे. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. कसं आहे ना, एवढं जास्त बोर होतं आहे की कुठं बाहेर नाही जाऊ शकतो, पण कुठे जाणार हे नाही माहिती. त्यासाठी कसं असतं, माणसाने कधी पण प्लॅनिंग करा. ठीक आहे. प्लॅन असेल तरच जावं. रस्ता आपल्याला माहीत आहे पुढे काय आहे काय नाही आहे. आपल्याला रस्ता माहीत असेल तर पुढे जावं, नसतं माणसाने जाऊ नये. पूर्णपणे प्लॅनिंग पाहिजे त्या गोष्टी. ठीक आहे. आणि आयुष्याचं असंच आहे, पुढची प्लॅनिंग पाहिजे. ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल की काय मुलं काही बोलतो असं तसं, तर मी तर असं समजतो, तुम्हाला काय वाटत असेल, प्रत्येकाचा एक असतो, तसं मला वाटतं एक पुढची प्लॅनिंग माणसाने करून चाललं पाहिजे. ठीक आहे. आणि थोडंसं मला असं वाटतं की आता आपण जिम स्टार्ट करायला पाहिजे. जिम लवकरच स्टार्ट करू, आणि आपण तुम्हाला कळलंच आपण जिम चालू झाली आहे अशी. ठीक आहे. कशी आहे आमची आजीबाई लोकांचं? काय लग्नाचं, पोरावांच्या लग्नाचं? तुला काय त्या पोरांच्या लग्नाचं? बरोबर आहे का नाही? म्हणजे आजीला काय आहे पोरांच्या लग्नाचं, ते बघून घेतील पोरांच्या लग्नाचं. कोणाला तर फोनवर बोलत आहे. कसं आहे, म्हणजे आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी अशी क्रिकेट खेळत होतो. ठीक आहे. या असं क्रिकेट खेळत होतो, पण सध्याला आता क्रिकेट बंद आहे.
कारण की कलर दिलेला आहे आणि आपले शॉट कसे असतात एकदम झापूक झुपूक सुपला शॉट असतो, तर मग भिंती घाण होण्याची खूप जास्त शक्यता आहे. ठीक आहे, शब्द लवकर आठवत नव्हता बरं का, खरं झालं होतं. आणि आपण म्हणतो ना की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे. मी असं म्हणायचो की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे रे, काय कॅमेरा घेऊन नुसतं बोलायचं तर आहे, जी आधी दिसेल ती बोलायचं. पण ज्यावेळेस आपण कॅमेरा धरून बोलतो ना त्यावेळेस कळत नाही काय बोलायचं. आणि कुणीही करून दाखव, असं डायरेक्ट घ्यायचा कॅमेरा आणि कुणीही असं डायरेक्ट बोलून दाखव, त्याला मी मानतो भाई, खरंच. की डायरेक्ट कॅमेरा घ्यायचा आणि असं ब्लॉगिंग करत फिरायचं. ठीक आहे, कोणीच मला तर असं नाही वाटत की त्यानं असं एवढं प्रॉपर की चालू करेल. त्याला कसा एक सवयीचा भाग असतो, हळूहळू होतं. मी कमीत कमी सांगतो, मी 1 वर्ष झालं गेल्या दिवाळीमध्ये प्लॅन केलं होतं की ब्लॉगिंग चालू करायची. ठीक आहे, आणि त्यावेळेस मी केली पण होती, पण त्यावेळेस अशी प्रॉपर झाली नव्हती. म्हणजे प्रॉपर झालीचं म्हणता नाही ना की, पण कधी म्हणजे सुचलंच नाही आहे की काय बोलायचं आहे काय नाही आहे ह्या गोष्टी, आणि सुचत नाहीत लवकर, खरं सांगतो. आता मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही आहे. तर व्लॉगिंग करणं खरंच अवघड आहे. असं म्हणतात की सोपं आहे, काय कॅमेरा घेऊन बोलायचं, असं काही नाही. मी स्वतः 1 वर्ष झालं चालू करायचा प्लॅन होता, आत्ता कुठं एखाद्या 1.5 महिन्यामध्ये चालू झालेलं आहे. थोडा बोलायचं सुचत नाही आहे. काय असेल ते मी काय ठरवलं की जे असेल ते असेल ना यार, लोकांना आवडलं नाही आवडलं आपल्याला काय, आपण फक्त बनवत राहायचं. दुसऱ्याचा विचार करायचा का आपल्याला, कोण काय म्हणतं आहे, कोण काय, काही नाही. कोणाला आवडलं बघत राहील, नाही आवडलं तर नाही. एवढं काही नाही आहे की सगळ्यांनी बघितलंच पाहिजे हे आणि ते. मला आवडतं मी करतो, मला ज्यावेळेस वाटेल की नाही आता बस राहिलं. ठीक आहे, एवढं बोलून दम लागतो रे. आणि लवकरच जिम चालू होईल माझी, आणि त्या जिमचे पण मी तुम्हाला रोज अपडेट देत जाणार ब्लॉगवरतीच. ठीक आहे, आता इथून प्रॉपर ब्लॉगिंग चालू होणार आहे. कसं आहे माहीत आहे का, व्लॉगिंग करण्यासाठी काही नाही आहे, पण दिवसभर व्लॉगिंग करा, रात्री बसून 2-3 तास एडिटिंग करा, हे नाही जमत आपल्याला एवढं. म्हणजे दिवसभर थकून जातं आणि त्यातून एडिटिंग करा. तर हळूहळू आपण बघूया पुढे काय होतं, कोण सापडतं आपल्याला. पुढे कसं असतं, मार्ग आहे ना काही ना काही केल्यावर सापडतो. नुसतं म्हटलं की यार आपण बघूया करूया, कधीच मार्ग नाही सापडत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हालचाल करावी लागते. पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर आपण माणूस पाय हात सगळे चालू करतो मारायला. तर आपण पण चालू केलेलं आहे. बघूया पुढे कितीपर्यंत आपण पोहू शकतो, कितीपर्यंत नाही, पाण्यामध्ये कितीपर्यंत बघूया. आमच्या आजीला दिवसभर फोनवर बोलायला फक्त खूप जास्त आवडतं. तिला फक्त 2 गोष्टी जास्त आवडतात, ते म्हणजे एक फोनवर बोलणं, प्रत्येकाला काय काम असू नसो रोज एक फोन करणं कोणाला तरी, तिला बोलत बसणं. दुसरी गोष्ट की आपलं कीर्तन अभंग काय असेल ते यूट्यूबवरती बघत असणं. या 2 गोष्टी तिला खूप जास्त प्रिय आहेत. आणि तिला कसं सारखं बोलायला कोण ना कोण पाहिजे, आणि या ठिकाणी कसं तिला जास्त कोण बोलायला नाही आहे, म्हणून ती सारखं फोनवर असते. ठीक आहे, आता देखील ती फोनवर. ठीक आहे, आता तिचं जी महिला मंडळाचा जो ग्रुप आहे गावाकडला, तर आता त्या तिकडे थोडंसं काय सप्ताह बसत आहे, आणि त्याच्यामध्ये ती दरवर्षी असते. त्याच्यामध्ये ते म्हणजे सुरुवातच हिने केली होती, आणि आता ह्या वर्षी पण ती जात आहे. 7-8 दिवस जाईल आता, 1-2 दिवसामध्येच. राम आणि इथली एक लाईट लावायची आहे. बस बैलगाडी, जी बैलगाडी जी आहे ते आमच्या आईची फेवरेट आहे, म्हणून ते आहे. अजून मस्तपैकी आता आपल्याला लाईट लावायला सांगितलं होतं, आपण लाईट लावलेलं आहे. आता फॅन लावायचं मला काम आलेलं, पण उठायची एवढी कॅपॅसिटी नाही आहे. फॅन तर इथंच आहे, पण उठूचं नाही वाटत आहे. आता बघू का उठू, तुम्ही फक्त सांगा उठ, लई उठतो. 1 मिनटात उठू ना.
फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला हे तुम्ही माहीत नाही आहे तुम्हाला की हे झुंबर काबर लावले गेले नाही आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत असेल की हे झुंबर ते जे आहे गेल्या ब्लॉगमध्ये ज्याने बघितलं त्यांना माहिती आहे की गेल्या ब्लॉगमध्ये ते झुंबर कसं तुटलेलं आहे काय. त्याची स्टोरी जी आहे ते मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ते सांगून जाईल की कशामुळं हे झुंबर असं झालेलं आणि लावलं काय नाही गेलेलं. खूप मोठी स्टोरी आहे आणि त्याचे मी तुम्हाला फोटो प्रूफही दाखवू शकतो, व्हिडिओ क्लिप्स. ठीक आहे. तर तोपर्यंत सबर करो और वो स्टोरी सुनो. कब सुनो? आई थिंक मुझको ऐसा लगता है कि मैं व्लॉग हिंदी में बनाता चलूँ, क्योंकि मेरे जो कुछ फ्रेंड्स हैं उनको भी समझना आना मांगता है की मैं क्या बात कर रहा हूँ क्या नाही. तसं तर मी प्रॉपर मराठीच बोलू शकतो आणि आपली मराठी हिंदी मिक्स होऊ शकते कधी कधी. तर मी बघेल किती रिस्पॉन्स येऊ शकतो आपल्याला. रिस्पॉन्स तर असा खूप येतो आहे, पण असं खूप कसं असतं पहिल्यांदा जी वेळ असते ती खूप स्ट्रगल करायची असते. ठीक आहे. आणि मला असं वाटत आहे की ते मी करणार. एक एक कसं प्रत्येक व्हिडिओमध्ये तर एक सबस्क्रायबर वाढतच आहे. ठीक आहे. आणि वाढू तर मी देणारच आहे आणि थोडं स्ट्रगल तर आहेच. असं नाही आहे की कुठल्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये स्ट्रगल नाही आहे. प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रगल आहेच, पण कितपत कोण करतं ह्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर आपण प्रयत्न करत राहू. ठीक आहे. तर मला असं वाटत आहे की मी थोडंसं आता मार्केटला जाऊ आणि थोडंसं आपल्याला काहीतरी खायला घेऊन येऊ रात्रीसाठी. तर आता आपण डायरेक्ट मार्केटमध्येच भेटू. ठीक आहे. कारण एकटा जाणार आहे, कॅमेरा कोण नाही आहे. तोपर्यंत डायरेक्ट तिथं जाऊन भेटू ना मग आता. ठीक आहे. सीन असा झाला आहे, हे जे सगळं जे आहे हे मी घेऊन आलो आहे. बॅग नव्हती, काय नव्हती, कसं घेऊन आलं ते मला माहिती आहे. आणि जस्ट असं जायच्याच टायमिंगला असं निघणार म्हटलं की तेवढ्यामध्ये मम्मीनं सांगितलं की भाऊ जात असशील बाहेर तर येताना दळणसुद्धा घेऊन ये. तर या भागाने काय काय कसं आणलेलं ही फक्त मला माहिती आहे. ठीक आहे. आता गेट लावून घेतो जरा. गेट उघडच आहे. तर मेन गोष्ट की आत्ता रात्रीचे साधारणपणे असे एका मिनिट थांबा बघ बोर्ड टाईम किती झाला आहे. 7. रात्रीचे 7 वाजत आहेत आणि आपल्याला असं मला वाटत आहे की आता ब्लॉग आपण एंड करावा. कारण आता काय नुसतं जेवण आणि झोप पण, त्यासाठी आपण आता ब्लॉग एंड करावा. आणि दुसरी मेन गोष्ट एडिटिंग पण करायची आहे. तर आपण 8 वाजता एडिटिंगला बसलो तर साधारण 10 वाजेपर्यंत एडिटिंग होऊ शकते. आणि एडिटिंग झाल्यानंतर अपलोडला एक अर्धा-पाऊण तास लावू शकतो. म्हणजे 11-11:30 वाजेपर्यंत आपला ब्लॉग हे होऊन जातो, अपलोड होऊन जातो. तर मित्रांनो आपण आजचा हा व्लॉग याच ठिकाणी संपवतो. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.